नमस्कार, स्वागत आहे तुमचं प्रगती इझी किचनमध्ये। आज आपण झटपट मूग पकोडे कसे बनवायचे हे बघणार आहोत। तर वाटीभर डाळीपासून परातभर मूग पकोडे कसे बनवायचे हे बघणार आहोत। तर यामध्ये 2 पीठ मिसळा, अगदी कुरकुरीत आणि खमंग होणार मूग पकोडे। तर चला आज आपण मस्तपैकी कुसकुशीत कुरकुरीत असे मूग पकोडे कसे बनवायचे हे बघणार आहोत। तर रेसिपीला सुरुवात करूया। येथे मी साधारण 1 मोठी वाटी मूग डाळीचा डाळवा हा मी भिजत ठेवलेला होता साधारण 3 तास। तर डाळ जे आहेत भिजलेली आहेत। तर नंतर काय करायचं, यामधलं पूर्ण पाणी काढून घ्यायचं आणि नंतर मिक्सीच्या पॉटमधून बारीक करून घ्यायचे आहेत। 5 इथे मिरच्या घेतलेल्या आहेत, आलं घेतलेलं आहे, 4 ते 5 लसूण पाकळ्या आणि कोथिंबीर हे आपल्याला वाटण बारीक करून घ्यायचं आहे। बघू शकता या पद्धतीने। फक्त पहिल्यांदा आपण जेव्हा डाळ काढतो तेव्हाच हे टाकायचं आहे आपल्याला, म्हणजे मिरची, लसूण पाकळ्या आणि कोथिंबीर। नंतर आपण जेव्हा डाळ बारीक करू तेव्हा आपल्याला याची गरज नाही, म्हणजे यामध्ये मिरची वगैरे टाकायची गरज पडणार नाही। नंतर हे मिश्रण जे आहे तेच आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। तर आपण 2 सिक्रेट पीठ टाकणार आहोत, ज्यामुळे मूग पकोडे जे आहेत अतिशय कुरकुरीत, ज्याप्रमाणे आपल्याला गाळ्यावर मिळते त्याच पद्धतीने आपल्याला हे मूग पकोडे लागणार आहेत। तर त्यामध्ये पीठ कोणतं टाकायचं हे बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर बघू शकता इथे पूर्ण आपण वाटण करून घेतलेलं आहे। यामध्ये बारीक चिरलेले 2 कांदे आपण टाकलेले आहेत। कांदा अगदी ऑप्शनल आहे, जर तुम्हाला आवडत असेल टाका, नसेल आवडत तर नाही टाकला तरीही चालेल। साधारण इथे 1 चम्मच मीठ टाकलेलं आहे, अर्धा चम्मच जिरे आणि 1 वाटी मी इथे साधारण तिखट टाकून घेतलेलं आहे। यामध्ये 1 वाटी रवा, 1 वाटी तांदळाचं पीठ आणि थोडी कोथिंबीर। तर हे मिश्रण जे आहे हे आपण यामध्ये 2 सिक्रेट पीठ म्हणजे 1 वाटी रवा, 1 वाटी तांदळाचं पीठ, यामुळे काय होणार, मूग पकोडे जे आहेत अतिशय कुरकुरीत होणार। तर आता एक अजून टिप्स सांगणार आहेत, ही झाली पहिली टिप्स आणि एक दुसरी टिप्स सांगणार आहेत। मूग वडा कुरकुरीत होण्यासाठी एक टिप्स आपल्याला फॉलो करायची आहे। तर काय करायचं, हे मिक्स करून घ्यायचं। साधारण आपल्याला 10 ते 15 मिनिट मस्त मुरत ठेवायचे आहेत, म्हणजे रवा मुरणार। तेल गरम झालेलं आहे आणि नंतर आपल्याला ही पकोडे जे आहेत तेलामध्ये सोडून द्यायचे आहेत। तर दुसरी महत्त्वाची टिप्स म्हणजे ही आहे की जेव्हा आपण मूग पकोडे फ्राय करतो तेव्हा गॅसचा फ्लेम जो आहे तो अगदी हाय ठेवायचा नाही। हाय ठेवला तर काय होणार, आतमधून मूग पकोडे कच्चे राहणार आणि वरून कलर येणार। तर मग काय करायचं, गॅसचा फ्लेम जो आहे तो मीडियम ठेवायचा आणि साधारण मस्त याला 5 ते 7 मिनिट खरपूस आपल्याला तळून घ्यायचे आहेत। म्हणजे काय होणार, मूग पकोडा जो आहे कुरकुरीत होणार। ज्याप्रमाणे आपण रवा, तांदळाचं पीठ टाकलं त्यामुळे तर होणारच, पण ही सुद्धा महत्त्वपूर्ण टिप्स आहेत। आपण वाटीभर डाळीपासून परातभर मूग पकोडे बनवून घेतलेले आहेत। अतिशय खमंग, कुरकुरीत आणि मस्तपैकी झणझणीत लागणारे हे मूग पकोडे। त्याचप्रमाणे आता आपण मूग पकोडे केले तर मग त्याबरोबर मिरची तर कंपल्सरीच आहे, ती लागतेच। आणि मूग पकोड्याबरोबर मिरची असेल तर थोडी मजाच वेगळी येते। तर बघू शकता मस्त परातभर असे मूग पकोडे करून घेतलेले आहेत। तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी प्रगती इझी किचन चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली। आणि रोज नवनवीन रेसिपीज असतात, त्याचप्रमाणे नवनवीन टिप्स सांगितल्या जातात, तर नक्की फॉलो करा। थँक्यू।